कोल्हापूरला मंगळवारी सायंकाळी वादळी वारा आणि पावसानं अक्षरशः झोडपून काढलं। परिणामी कमकुवत झालेली अनेक झाडं उन्मळून पडली, तर अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या। त्यामुळे काही ठिकाणी रस्ते वाहतुकीला अडथळा झाला, तर काही वाहनांवर झाडं पडल्यानं त्यांचं मोठं नुकसान झालं। महापालिकेच्या अग्निशमन आणि उद्यान विभागातील कर्मचारी आणि ठेकेदारांनी युद्ध पातळीवर ही झाडं हटवण्याचं काम करून वाहतुकीचा मार्ग मोकळा केला। वादळी वारा आणि पावसाचा मंगळवारी शहराला फटका बसला। सायंकाळी 5 वाजता धुवाधार पावसाला सुरुवात झाली। विजांचा कडकडाट आणि जोरानं वाहणारं वारं यामुळे अनेक कमकुवत झाडं कोलमडली। रंकाळा बसस्थानक, बीटी कॉलेज, पद्माराजे उद्यान, महाराष्ट्र हायस्कूल चौक, राजकपूर पुतळा, वायपी पवार नगर, टाकाळा माळी कॉलनी, जुना वाशनाका, महालक्ष्मी नगर यासह अनेक ठिकाणी झाडं कोसळली। काही ठिकाणी वाहतूक खोळंबली। दरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उद्यान अधीक्षक राम चव्हाण, ठेकेदार ज्ञानेश्वर बांड यांच्यासह अग्निशमन दल आणि उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर रस्त्यात कोसळून पडलेल्या वृक्ष हटवण्याची मोहीम राबवली। त्यामुळे खोळंबलेली वाहतूक पूर्ववत झाली। दरम्यान अनेक वाहनांच्यावर झाड पडल्यानं वाहनांचंही मोठं नुकसान झालंय।